स्कॉलरशिप इयत्ता 7वीच्या पुस्तकातील आपण स्वाध्याय 8.1 मधील पहा प्रश्न सोडणार. तर ह्या वयावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांनो तर कशा पद्धतीने सोडवायचे आपण समजून घेणार आहोत. आधी आपल्याला विद्यार्थ्यांना प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि समजून घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. प्रश्नामध्ये काय माहिती दिली आहे, सानियाचे वय सारिकाच्या वयाच्या 506 पटीपेक्षा 2ने जास्त. तर असे जे काही प्रश्न असतात ते आपल्याला पटकन इक्वेशन बनवत आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर पहा, सानियाचं वय म्हणलेलं आहे, सानियाचं वय सारिकाच्या वयाच्या 506 पटीपेक्षा 2ने जास्त. आणि पुन्हा पहा, सानियाचंच वयाचं रिलेशन किती केलेलं आहे, सानियाचं वय साधनाच्या वयाच्या 8/6 पटीपेक्षा गुणिले आपल्याला असतं इथं 2ने कमी म्हणजे -2. जर सारिकाचं वय आपल्याला दिले 24 वर्ष असेल तर सारिका आणि साधना यांच्या वयांची बेरीज काढायची, म्हणजे आपल्या सगळ्यांचं वय काढायचे. गुणिले 5/6 करायचे, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 4 5 20 अधिक 2 22. म्हणजे पहा, सानियाचं वय आपल्याला मिळालं, सारिकाचं वय तर आपल्याला 24 दिलं, तर फक्त साधनाचं वय काढायचं आहे. मग पहा, सानियाचं वय 22 -2 हे +2 होणार आहे. आणि पहा 8/6चं काय होणार आहे, गुणिले 6 आणि भागिले 8 होणार आहे. मग इथे पहा, या दोघांची बेरीज 24 येणार आहे. मग 8 × 8 = 24 होणार आहे आणि 3 × 3 = 18. म्हणजे साधनाचं वय किती मिळालं, 18 वर्ष मिळालं. मग 18 अधिक 22 अधिक आपल्याला 24 करायचं आहे. मग पहा, 8 आणि 2 10 4 14ला 4 हातचा 1 2 आणि 2 4 5 6 64 वर्षे आलेली आहे तिघांच्याही वयांची बेरीज. मग पहा, 64 वर्षे कुठे दिले, 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येकाचं वय आपल्याला काढून इथे सॉल्व्ह करायचं होतं. पुढे प्रश्न पहा, आर्या, आनंदी व अनघा यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी दिले. याचा जर 3 वर्षापूर्वी तिघींच्या वयांची बेरीज काय असणार आहे, 14 त्रिक 14 28 14 त्रिक 42 असणार आहे. तर 3 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी, मग 3 वर्षानंतरची वयांची बेरीज आपल्याला आधी काढावं लागेल. 3 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज होती ही, मग आजची आणि 3 वर्षानंतर, म्हणजे तिघींचंही वय कितीनं वाढणार आहे, 6 3 आधीचं त्यानंतर 3 नंतरचं. मग पहा, 6 त्रिक 18 आपल्याला यामध्ये मिळवायचं आहे. 8 आणि 2 10ला 0 हातचा 1 6 60 भागिले 3 केल्यानंतर काय येणार आहे, 20 वर्षे. म्हणजे 3 वर्षानंतर तिघींच्या वयांची सरासरी किती होणार आहे, 20 वर्षे. कारण आपल्याला 3 वर्षानंतरचं जे काही वयाची बेरीज आपल्याला काढायची होती विद्यार्थ्यांनो. सरासरी म्हणजेच काय असतं, दिलेल्या संख्यांची एकूण बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी असतं. म्हणून सरासरी ज्यावेळेस आपल्याला दिलं जातं त्यावेळेस आपल्याला काय करायचं, गुणिले जितक्या व्यक्ती सरासरी दिल्या त्याला गुणिले 3 करायचे, तितक्या व्यक्तीचं करायचं आहे, म्हणजे बेरीज मिळते आपल्याला. ही 3 वर्षापूर्वीची बेरीज होती, आजची आणि 3 वर्षानंतरची, असे म्हणून आपल्याला 6 वर्ष प्रत्येकीचे वाढवून आपल्याला 6 त्रिक 18 मिळवून पुन्हा त्याचं 3 भागायचं होतं, म्हणजे आपल्याला सरासरी काढायची होती. अशा पद्धतीनं हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे.